माणसांना नेहमी हसत राहिलं पाहिजे. आपण हसत राहिलो तर समोरच्याचा सुद्धा राग असेल तर राग निघून जातोय, दुःख असेल तर दुःख निघून जातोय, समोरचा पण माणूस हसायला लागते. आपण दुसऱ्याला हसवलं पाहिजे, हसायला पाहिजे की नाही. आणि आपण स्वतः हसायला लागलो तर काय होतंय शिवा, आपण स्वतः हसलं तर काय होतंय, आपला मेंदू सक्रिय राहतोय, शांत राहतोय, आपल्याला दुःख कमी होतंय, आनंद झाला की ऊर्जा मिळते आणि आपली सगळी कामं व्यवस्थित होते. त्यामुळं बोलायचं नाही मध्ये मध्ये, हसत खेळत सगळ्यांनी राहायचं असते. आता हसण्याचा प्रकार सांगतो तुम्हाला. आपल्या मेंदूला माहिती नसते कोण कसं असते ते. आपण कृत्रिम हसता हसता आपल्याला रिअल खरोखरचं हसू आलं पाहिजे. हसणार आहेत का सगळेजण? हसणार आहे काय? त्याला 2-3 प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हा 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 नमित्र हा 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 हा. 1 2 श्वास घ्यायचा आणि वरनं खाली हा हा हा. चला श्वास घ्या, श्वास घ्या, अनेकदा श्वास घ्या. चला आता काय करायचं, सरळ श्वास घेत वरती चाललो की आपण सरळ हसत जायचं. हा चला 1 2 3 4 हसायला पाहिजे. पुन्हा एकदा नाही, हसायचं आहे आपल्याला, ओरडायचं सांगितलं नाही की नाही. पुन्हा एकदा हा 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 हा.